नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. विशालनगर परिसरात नवीन पोलीस चौकी सुरू. पिंपळे निलख विशालनगर परिसरातील वाढती लोकसंख्या आणि सुरक्षा गरज लक्षात घेऊन नवीन पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सुरू झालेल्या या चौकीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. दापोडी निगडी मार्गाला कैलासवासी खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता नाव. पिंपरी चिंचवडचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी मुख्य रस्त्याला कैलासवासी खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता असे नामकरण करण्यात आले आहे. महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून शहराच्या विकासातील अण्णासाहेब मगर यांच्या योगदानाला यावेळी अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या 57 अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेतून जून 2026 अखेर सेवानिवृत्त झालेल्या 57 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याबद्दल त्यांच्या सेवेला यावेळी गौरवण्यात आले. पाणी कपातीनंतर टँकर दरात 50% वाढ. सोसायटी धारक संतप्त. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात लागू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसात खासगी टँकरच्या दरात तब्बल 50% वाढ झाली आहे. यामुळे गृहनिर्माण सोसायट्यांवर मोठा आर्थिक भार पडला असून नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नवीन जलस्रोत उपलब्ध करून पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सोसायटी प्रतिनिधींनी केली आहे. नगरसेवकांची सभागृहात तोंडबंदी. विरोध केल्यास शिस्तभंगाची कारवाई. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सभागृहात पक्षाच्या भूमिकेविरोधात बोलणाऱ्या भाजप नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सत्तारूढ पक्षाने दिला आहे. यापुढे सभागृहातील महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यापूर्वी पक्षाची भूमिका निश्चित केली जाणार असून त्या विरोधात भूमिका घेतल्यास कारवाई होणार असल्याचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले आहे. शॉर्ट सर्किटने गादी कारखान्याला आग. थेरगाव येथील बार्ने कॉर्नर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे गादी कारखान्याला आग लागून कारखाना जळून खाक झाला. कारखान्यातील कापसामुळे आग झपाट्याने पसरली आणि शेजारील 2 दुकानांनाही फटका बसला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालयांऐवजी 10 कार्यालय. आजपासून नवीन प्रशासकीय रचना लागू. पिंपरी चिंचवड महापालिकेची नवी प्रशासकीय रचना आजपासून लागू होत असून विद्यमान 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या जागी 10 क्षेत्रीय कार्यालय कार्यरत होणार आहेत. नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला असून नव्या कार्यालयांमध्ये 15 जुलैपर्यंत समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार आहे. देशी पिस्तूल व काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना अटक. सोमाटणे परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 1 देशी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून पप्पू उर्फ विनोद राकेश पवार वय 26 राहणार चिंचवड आणि रोहन सीताराम सावंत वय 24 राहणार दत्तनगर चिंचवड अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. पुढील तपास सुरू आहे. गाण्याचा आवाज वाढवल्याच्या वादातून शेजाऱ्याला बेदम मारहाण. इंदूर येथे गाण्याचा आवाज मोठा केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने एका व्यक्तीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या प्रकरणी महेश शंकर शिंदे वय 31 राहणार इंदोरी यांच्या फिर्यादीवरून दीपक गायकवाड आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आता शाळेतच मिळणार दाखले प्रमाणपत्र. शालेय प्रवेशासाठी लागणारे जात, आदिवासी उत्पन्न किंवा इतर महत्त्वाचे दाखले मिळवण्यासाठी पालकांना तहसील कार्यालयाच्या किंवा सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यातून विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या होत होत्या व प्रवेशासाठी विलंब होत होता. या कारणाने लवकरच तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील शाळांमध्ये शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे. पवना धरणात पाण्याचा साठा कमी. पाणी 45 दिवसच पुरणार. पाऊस लांबल्याने पवना तसेच आंध्रा धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे. पवना धरणातील पाण्याचा साठा 17% वर आला असून शहराचा वाटा विचारात घेतला तर हे पाणी अवघे 45 दिवस पुरेल इतके आहे. त्यामुळे पाणी वापरण्यात काटकसर करावी लागणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.